हाय गाईज, मी कांचन आणि हा माईक काम नाही करत आहे. मी जस्ट घेतला आहे सो दॅट मला असं फील होईल की मी बोलते आहे, लाईक मी माईकमध्ये बोलते आहे आणि माझा आवाज नीट जातो आहे. बट ठीक आहे, हा माईक आय डोंट नो का नाही काम करत आहे किंवा ह्याचं ब्लूटूथ मे बी खराब झाला असेल. हे सगळं आपण सोडूयात. इथं दिसतं लाईट चालू आहे बट ते नाही आहे ॲक्च्युली. तुम्हाला व्हॉईसमध्ये कळूनच जाईल ते. ठीक आहे, तर मी इथे का आलेले आहे आणि मी काय बोलणार आहे किंवा मला काय बोलायचं आहे आपण ते चालू करूया. ठीक आहे, सो काय इंट्रोडक्शन कसं, लाईक इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये जे स्टार्ट करताना की हाय गाईज वेलकम टू माय चॅनल सॉरी व्हॉट द फक. ठीक आहे, हाय गाईज वेलकम टू माय चॅनल. अँड इथे मी ना फक्त रॅन्ट करणार आहे सो दॅट ज्या गोष्टी मी बाकीच्या लोकांना नाही बोलू शकत ते मे बी मी कॅमेरासमोर बोलल्या तर त्या मला असं वाटेल की मी बोलते आहे पण, आणि कोणी ऐकत पण नाही आहे किंवा ऐकत जरी असलं तरी मला असं शेमफुल फील नाही होणार की अरे यार मी तर त्याला हे सांगितलं आता तो जाऊन त्याला सांगेल का, मी काय करू. ह्या सगळ्याचं प्रॉब्लेमच संपून जाते जर मी हे ते बोलले तर. रिसेंटली माझी लाईफ खूप अप्स अँड डाऊन्समध्ये चालली आहे. सगळं ठीक आहे, एकदम मस्त मजेत आहे मी, पण ना कुठेतरी कसं सांगू, कुठेतरी असं होतं की सगळं काही असं विस्कळत चाललं आहे. माझं मराठी थोडं असं आहे, येते मला चांगलं बोलायला पण थोडंसं वीक आहे. तर म्हणजे मला शब्द नाही आहेत नीट त्यावेळेला बोलायला, माझं डोकं ते शब्द प्रोसेस नाही करत, मग मी दुसरं काहीतरी बोलून टाकते. तर ते तुम्ही थोडं समजून घ्या. ठीक आहे, तर मला काय म्हणायचं होतं, मी का व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे. तर ठीक आहे, आपण सिरियस होऊयात आणि सिरियसली व्हिडिओ रेकॉर्ड करूयात, कारण मला सिरियसली कळतच नाही किंवा या गोष्टीवरती विश्वासच होत नाही आहे की मी व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे, शोअप झाली आणि हा व्हिडिओ मी माझा यूट्यूबवरती टाकते आहे. ठीक आहे, तर हा माझा पहिला व्हिडिओ आणि मी जेही काही करते ते मला नाही माहिती मी काय करते आणि मी हा व्हिडिओ माझा ॲक्च्युली लॅपटॉपमधून शूट करते आहे. आणि त्याचं रिझन हे आहे की मला असं वाटलं की माझं डोकं आत्ता नीट चालेल आणि मी नीट बोलू शकेल, त्यामुळे मी आत्ता रेकॉर्ड करते आहे. आणि माझं व्हिडिओची क्वालिटी एवढी खराब नाही येणार गाईज. लाईक माझ्याकडे जो फोन मला आत्ता पाहिजे होता तो आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. पुढच्या व्हिडिओजमध्ये ते तुम्हाला कळूनच जाईल की माझ्याकडे आहे, म्हणून मी चांगला शूट करू शकते व्हिडिओ. जस्ट आत्ता माझ्या डोक्यामध्ये चाललं आहे जे पण काही ते मला असं वाटलं की मी पटकन बोलून टाकते, नाही तर लगेच वॅनिश होऊन जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी विसरते. मला खूप घाणेरडी सवय आहे विसरण्याची, की तुम्ही जर मला असं विचाराल की सकाळी काय खाल्लं होतंस ग कांचन, मी बोलेल काय, मला नाही आठवत. हे आहे माझं. रात्री काय केलं होतंस ग, काय, मला नाही आठवत. लिटरली मी अशी आहे. मी ब्लेम नाही करेल स्वतःला, म्हणजे का ब्लेम करू, मी खरंच जेन्युअनली विसरते. मी माणसांना विसरते, त्यांचे नाव विसरते, माझे कॉलेज फ्रेंड्ससुद्धा विसरते. कोणी जर मला एकदम नंतरनं 1 वर्षानंतरनं किंवा 2 वर्षानंतरनं जर कोणी मला मेसेज करत असेल तर मी बोलेल की कोण तुम्ही. बरं हे सगळं सोडा, तर आपण इथे का आलेलो आहोत किंवा मी हा व्हिडिओ का करते आहे, मुळात हे मी सांगितलंच नाही आहे अजून. आय गेस मी सांगितलं का, बघा इथेच हाच प्रश्न मला प्रूव्ह करायचा होता की मी विसरते. आता मला रिटर्न जाऊन बघा, लाईक हा व्हिडिओ परत बघावा लागेल की मी बोलली की नाही. बट ते सगळं सोडा, आता मी ते बोलले असेल नसेल बोलले काहीही फरक नाही पडत. आता आपण पुढे बोलूयात की मला असं वाटतं की मी खूप जास्त बडबड करते आणि माझा बडबडीचा प्रॉब्लेम लोकांना आहे. तर आता जर ते त्यांना प्रॉब्लेम आहे तर मी त्यांच्यासमोर नाही बोलणार, राईट. पण जर मी इथे बोलले आणि इंटरनेटवरती माझे व्हिडिओज वगैरे टाकले तर मला असं वाटतं की ज्यांना प्रॉब्लेम असेल ते बघणार नाहीत आणि ज्यांना आवडतं की कोणी बाबा बडबड करतं, त्याचं पर्सनॅलिटीज तो आहे, तर ते करतील, बघतील, राईट. ज्यांना नाही बघायचं ते जावा, ज्यांना बघायचं ते इथेच थांबा, जाऊ नका कोणीच इथेच थांबा. तर मला नाही माहिती की मी रॅन्डम बोलते आहे, किती वेळचं रॅन्डम रॅन्ट करते आहे, तरीही मला असं चांगलं फील होते.
की मी बोलती आहे, की कोणीतरी ऐकते किंवा कोणीतरी बघते, रँडम कुठल्या जगातल्या कोणत्या कोपऱ्यात कोण माणूस हा व्हिडिओ बघत असेल किंवा कोण हा व्हिडिओ बघत असेल, तो माझा आत्तापर्यंत ऐकते, ही ना माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खरंच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं नीट चाललं आहे, पण ना कुठेतरी असं होतं की मी कुठेतरी कमी पडते आहे कुठल्या तरी गोष्टीमध्ये, जे की मला करायचं आहे, मला माहिती आहे की मला करायचं आहे, पण ते माझं मी माझं फुल पोटेन्शियली नाही करत आहे हेही मला जाणवतं आहे. की जर सपोज मला एखादा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे आणि तो मला माहिती की मी तो एका दिवसामध्ये करू शकते, पण मी तो एका दिवसामध्ये कधीच करणार नाही. मी ते करेल 4 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये, आरामशीर देऊयात, आरामशीर करूयात, असं चाललं आहे माझं हे की मला नाही करायचं आहे बिलकुल. मला रोज सकाळी 6 वाजता उठून वर्कआउट करायचं आहे. मी जाड होत चालली आहे. आता मी उठू नाही शकत, बट ठीक आहे, मी कधीतरी नंतर ना तेही दाखवेल की मी जाड होत चालली आहे. ॲक्च्युली लिटरलमध्ये मी जाड होत चालली आहे. माझं माझ्या हाईटनुसार माझं वजन जे पण काही आहे ते व्यवस्थित आहे, पण आपल्याला जाणवतं की घरी इथे चेअरवरती बसल्या बसल्या आपण जाड होतो आहे आणि आपल्याला वर्कआउटची गरज आहे, आपल्याला बाहेर जाण्याची गरज आहे, रनवरती जाण्याची गरज आहे, म्हणजे सकाळी फ्रेश एअर आपल्याला मिळेल. हे सगळं मला माहितीच नाही आहे इतके दिवस झाले. मी कंटिन्युअसली या घरात असं बसून आहे, फक्त लॅपटॉपसमोर माझे डोळे फोडती आहे, फोनसमोर माझे डोळे फोडती आहे आणि बस काम, जेवण, फोन आणि झोप, ह्याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहिती नाही आहे. हां, मी जाते बाहेर, बट तेही इव्हेंच्युअली माझ्या सिस्टरच्या फ्रेंडसोबत. माझे फ्रेंड्स इथे नाही आहेत, माझे फ्रेंड्स दुसरीकडे आहेत, सगळे फ्रेंड्स दुसरीकडे आहेत. म्हणजे मला काही खूप जास्त फ्रेंड्स नाही आहेत, 2च जणं आहेत, तेही दुसरीकडे आहेत. आणि इथे मी एकटी ना, मला बाहेर जाता येते, आणि मी इतकी जास्त इंट्रोवर्ट आहे, मी तुम्हाला खरं सांगते. जर मी कुठे माझ्या सिस्टरसोबत कुठेही काहीही खायला गेले तर ती मुद्दाम मला ऑर्डर द्यायला सांगते, कारण माझा तोंडातून आवाजच निघत नाही. सपोज मी तुम्हाला सांगते, मी गेलेले पिझ्झा खायला पिझ्झा हटमध्ये. आता ठीक आहे, नाव घेतलं नाही घेतलं मला नाही माहिती बरोबर आहे की चुकीचं आहे, पण मी गेले पिझ्झा खायला. आम्ही बसलो आणि ती मला विचारते मेन्यूमधून सांग त्यांना बघून वाचून की काय खायचं आहे तुला. आणि लाईक काय, तू सांग ना प्लीज, तू सांग ना, हे काय, मला तोंड नाही का, मला प्रोनाऊन्सिएशन येत नाही आहे का, माझं ॲक्सेंट चांगलं नाही आहे का, आहे, पण आमच्या कांचनच्या नरड्यातून आवाज नाही निघत. आमची कांचन असं बोलेल की प्लीज तू सांग ना दीदी, प्लीज प्लीज यार तू सांग ना, मला नाही सांगायचं प्लीज, मला लाज वाटते. कसली लाज वाटते. मग जाणार पिझ्झा वगैरे खाणार, घरी येताना जर टपली मारते ती मला सिरियसली की तुला बोलता येत नाही का, तुला देवानी तोंड नाही दिलं का. अरे हा बंदच पडला पूर्णपणे, आता ठीक आहे जाऊ द्या. त्यानंतर ना कधीही कुठेही जर मी बाहेर गेले, तुम्ही सांगा मला, काही खायला गेले, काही घ्यायला गेले, कोणासोबत गेले एकदम रँडम, मी बोलत नाही. आणि आत्तापर्यंतचं मला सर्वात जास्त कंप्लेन आली आहे म्हणजे, कांचन तू का बोलत नाहीस. माझ्या दीदीचे फ्रेंड्स येऊ दे घरी, किंवा नवीन कोणीतरी येऊ दे, किंवा रिलेटिव्ह घरी येऊ दे, किंवा म्हणजे असं कोणीतरी घरी येऊ दे ज्याच्याशी मला बोलायचं आहे, मला कळते मला बोलायचं आहे, मला माहिती आहे मला बोलायचं आहे, पण मी नाही बोलणार. मी जाणार रूमच्या मध्ये, लाईक ह्याच्या बाजूला अजून एक रूम आहे, मी जाणार रूमच्या मध्ये, डोअर लावून घेणार, आणि तुम्ही बाहेर तुमचं काय करायचं ते करा, मला नका सांगू बाहेर यायला. तर हे सगळं असं. आणि इतकी जास्त इंट्रोवर्ट माझी पर्सनॅलिटी असल्यामुळे लोक मला स्वतःवरूनच बोलायला येत नाहीत आता. आणि आता असं झालं ना, म्हणजे आता लेजिटमध्ये असं झालं आहे की कोणी मला बोलतच नाही, लिटरल कोणी मला बोलत नाही. आणि कोणी जर मला कॉल केला तर मी कॉल नाही उचलणार, मी कोणाला कॉल करणारच नाही, मी कॉल नाही करत. मी समोरून सांगते की मी कॉल नाही करत, प्लीज मला कॉल करा. तुम्ही कॉल करा, मी उचलते, बोलते, नीट बोलते, प्रेमाने बोलते, पण माझ्याकडनं कॉल ही मुलगी समोरून करेल हे एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. ही मुलगी कॉल नाही करणार. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्या टेक्स्टला मी रिप्लाय करेल,
पण असं नका समजू की जर मी रिप्लाय नाही केला तर मी खूप ॲटिट्यूडवाली आहे. मी भांडे घासत असते, क्लिअरली भांडे घासत असते. खरं सांगते, मी दिवसभरात फक्त माझ्या घरचे कामं करते, माझं काम करते जे मी करते, आणि त्यानंतरनं मी झोपते बस. आणि उरलेला सोरलेला जोही वेळ असतो ते मी फोन बघते. हां, फोनवरती असते मी, पण मी कॉल रिसीव्ह करेल राईट मी कॉल रिसीव्ह करेल, पण मी कॉल नाही करणार तुम्हाला. त्याचं रिझन हे की मी कॉल केल्यानंतर काय बोलायचं हे मला नाही माहिती. हां, काय काय करतोयस तू, जेवण झालं तुझं, हां मग अजून काय चाललं तुझ्या लाईफमध्ये, हे सोडलं तर मला ह्याच्या पुढचं कॉन्व्हर्सेशन असतं हे माहितीच नाही आहे. आणि सेम गोष्ट माझ्या घरच्यांसोबत होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट आत्ता आली आहे, ठीक आहे, माझं लक्षात आलं, खूप चांगली गोष्ट झाली, थँक्यू. तर मला सर्वात जास्त प्रॉब्लेम मी या गोष्टीचा फेस करते की माझ्या घरच्यांची काय बोलतात यार, माझ्या घरच्यांना माझ्याकडे ही कंप्लेंट आहे की ही मुलगी कॉल करत नाही, आम्हाला बोलत नाही, म्हणजे ही आमचं व्हॅल्यू नाही करत. बट ॲक्च्युअलमध्ये असा सीन नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये सीन असा आहे की मला कळतच नाही की मी कॉल करून काय बोलू. आणि म्हणजे मला लेजिटमध्ये नाही कळत की मी कॉल करून त्यांना बोलू तर बोलू काय. कॉल केला मी, ठीक आहे, मम्मीला मी कॉल करते, मम्मीचं कसं असतं, जेवलीस का, खाल्लीस का, पिल्लीस का, कुठे गेलीस, काय काय करते, हे सगळं चालू असतं तिचं, ठीक आहे. पण बाकीचे जे मेंबर आहेत आमच्या घरचे त्यांचं म्हणणं असं आहे की मी कॉल करत नाही, मी बोलत नाही, मी लक्ष देत नाही त्यांच्याकडे, किंवा मला काही गरजच नाही आहे. बट असं काहीच नाही आहे. मला लेजिटमध्ये समजतच नाही की कॉल करून मी बोलू तर बोलू काय. आणि ह्याच्यामुळे ते लोक असं सुटत चाललेत ना मागे, ते आत्ता लेजिटमध्ये मला असं वाटतं की वर्ष झाले असतील मी बोलले नाही घरच्यांना. आणि असं नाही आहे की मला फरक पडतो, असं दुखतं इथे की ते का नाही कॉल करत, ते का नाही विचारत, बट ॲक्च्युली त्यांनाही तेच वाटेल की ही का नाही कॉल करत, ही का नाही, ते का नाही, ही का नाही, ते का नाही, हेच चालले सगळं. आणि भाई मी तुम्हाला सांगते खरं, आत्ता माझं इनफ झालं आहे, लेजिटमध्ये इनफ झालं आहे की बास कांचन, आता काहीतरी माकड असतील, जाऊ द्या, आता काहीतरी खरंच करायचं इन द सेन्स करतेच मी, पण काहीतरी नवीन. म्हणजे काय की बघूयात काय चाललंय, काय जातं, काय होतं लाईफमध्ये, ते सांगते ना तुम्हाला तिथून पुढे काय होऊ शकतं. तसं तर इतके नमुने भरलेले आहेत, खरं सांगते. त्यांच्या जर एकेकाच्या स्टोऱ्या घेऊन जर मी तुम्हाला सांगितलं ना, तुमचं असं आयुष्यभराचं एंटरटेनमेंट होऊन जाईल, असल्या स्टोऱ्या आहेत माझ्याकडे. आणि मी काहीतरी बोलणार होते ते मी आता पूर्णपणे विसरले. पुढच्या व्हिडिओमध्ये जर आठवलं तर सांगेल. लवकरच माझे व्हिडिओ येत राहतील. आणि हे असं बोलायला कितीच वेळ लागतो. आणि जर तुम्हाला हे सगळं असं काही ऐकायचं आवडेल तर मी बऱ्याच काही गोष्टी सांगेल, जसं की नॉट माझ्या ओनली, परिसरातल्या गोष्टी सांगेल की लोकांनी कसं राहायला पाहिजे, मी कसं राहते, मी लोकांना कसं ट्रीट करते, हे सगळं मी काय बोलते काय माहिती. बट जनरली मी नॉर्मली इथे रँट करायला येईल, जे पण काय होईल मी रँट करेल. तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, बोलतात आय गेस, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे इट्स कांचन. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विसरले, ठीक आहे, बाय बाय.